पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95.16% जाऊन पोहोचला आहे। धरणात 2603 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे। वाढती आवक पाहता गुरुवारी सकाळी मुख्य 18 दरवाजामधून गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आले आहे। नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असा इशारा पाटबंधारे विभागाने दिलेला आहे। पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार गोदावरी पात्रामध्ये किती पाणी सोडण्यात आलेलं आहे, 18 दरवाजे किती फुटाने उघडण्यात आलेले आहेत, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले की मागील 4 दिवसापासून धरणात पाण्याची आवक सुरू आहे। सध्या आवक कमी असली तरी ही साठा 95%हून अधिक आहे, त्यामुळे मुख्य दरवाजे उघडून विसर्ग सुरू केला आहे। यापूर्वी देखील धरणातून पाणी सोडण्यात आले होते, त्यावेळी झालेल्या पावसामुळे आपेगाव हिरडपुरीसह गोदावरीवरील बंधारे 100% भरले आहेत। सध्या गोदावरी नदी पात्रामध्ये विविध धरणातून विसर्ग सुरू आहे। दारणा धरणामधून 22,530 क्युसेक्सने तर गंगापूर धरणामधून 6,340 क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे। मुकणे धरणातून 1,655, भावली धरणातून 2,324, करंजनवन धरणातून 693 आणि नांदूर मधमेश्वर धरणातून 6,465 क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे। 1973 मध्ये धरणाची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर धरणातून आजवर 24 वेळा विसर्ग झाला आहे। यंदाही साठा 95% झाल्यामुळे दुसऱ्यांदा विसर्ग होणार आहे। शेतीसाठी वाढीव जलसाठाचा उपयोग होईल। जायकवाडी धरण यंदा पूर्ण भरल्यानं रब्बीसाठी 7 आवर्तने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे मराठवाड्यात बागायती क्षेत्राचे क्षेत्र वाढले, शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या वेळी पाणी मिळेल। धरणामधून विसर्ग झाल्यानंतर मराठवाड्यामधील 5 जिल्ह्यांसह विदर्भ तेलंगणातील अनेक जिल्ह्यांना लाभ होईल। नांदेडचा बाबळी बंधारा पूर्ण क्षमतेने भरेल, त्यामुळे तेलंगणातही पाणी सोडले जाईल। तसेच भूजल पाणी पातळी वाढण्यासाठी याची चालना मिळेल। जायकवाडी धरणाचा 95% पाणी साठा झाल्यानंतर जायकवाडी धरणाचे 18 मुख्य दरवाजे अर्ध्या फुटाने सोडण्यात आले आहेत। त्यामुळे गोदावरी नदी पात्रामध्ये कोणीही जाऊ नये असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडले असल्यास शेअर करा। धन्यवाद।